चक्कर यायला लागली, ते चक्कर येऊन पडायला लागले, एवढा त्रास व्हायला लागला, त्यांचं डोकं दुखायला लागलं, त्यांना रक्ताच्या उलट्या चालू झाल्या आणि ते सांगतात की लोक मग मला वेगवेगळे सजेशन द्यायला लागले. मी जे आहे ॲलोपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे, असे सर्व उपाय करू लागलो. ते म्हणतात की मी माझ्या ब्रेनच्या जे डॉक्टर आहे न्यूरोलॉजिस्ट त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला काही टेस्ट करायला सांगितल्या. नंतर मी जे स्पाईनचे डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांनीही मला काही टेस्ट करायला लागल्या. आणि या सगळ्यांमध्ये मला कळत नव्हतं की मला काय झालंय. माझ्या मनात एक प्रकारची भीती आली की आता माझं कसं होणार, माझ्या रिपोर्टमध्ये काय येणार. आणि ज्या दिवशी सकाळी त्यांनी रिपोर्ट केली त्या संध्याकाळी ते चर्चमध्ये आले. मागच्या शनिवारचीच ही गोष्ट आहे. पास्टरकडे ते आले वरती स्टेजवरती. त्यांनी पास्टरांना सगळं सांगितलं. पास्टरांनी त्यांना विचारलं की तू विश्वास करतो का ख्रिस्तावर. भाऊ म्हणाला हो पास्टर मी विश्वास करतो. तर पास्टरांनी त्यांना सांगितलं की तुला काहीही होणार नाही, कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नकोस, तू बरा आहेस, तुझ्यात काही आजार नाही आहे. तू अशी घोषणा कर आणि असा विश्वास कर, तुझ्या रिपोर्ट देखील नॉर्मल येणार. हा भाऊ सांगतो की जेव्हा पास्टर माझ्याशी असे बोलत होते, माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मी महसूस करतो. म्हणजे मला एक पॉझिटिव्हिटी आली आणि मला असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्याशी त्यांच्याद्वारे बोलत आहे. आणि जेव्हापासून मी ते शब्द ऐकले माझ्या हृदयामध्ये ती सगळी भीती गेली. माझ्या मनातले जे विचार येत होते ते सगळे निघून गेले. आणि ते म्हणतात की मी दिवसभर त्याच विचारांमध्ये होतो जे पास्टरांनी मला सांगितलं. आणि जेव्हा माझे रिपोर्ट आले ते सांगतात की माझे जे ब्रेनचे रिपोर्ट होते तेही नॉर्मल आले, माझे स्पायनलचे जे रिपोर्ट होते तेही नॉर्मल आले. एवढंच नाही तर गेल्या आठवड्यापासून मागच्या शनिवारपासून तर या शनिवारपर्यंत मला एकदा पण चक्कर आली नाही, मला एकदा पण वॉमिटिंग रक्ताची झाली नाही. मी बरा आहे आणि माझ्यामध्ये तो विश्वास आलाय की येशूने मला बरं केलंय, मी बरा झालोय, मला आरोग्य मिळालं आहे. तर का नाही प्रियांनो, परमेश्वराला महिमा देऊया. हालेलुया. थँक यू जीसस. Praise the Lord.